हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यातील वातावरण तापलं होतं। हिंदी भाषेला विरोध म्हणून राज ठाकरेंनी पक्षविरहित मोर्चाचे आयोजन 6 जुलैला केले होते। पण या मोर्चाचा धसका घेऊन फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। एकवीरा देवी व मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घातली आहे। ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी दिली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा 2027 शिखर समितीची बैठक माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सभागृह सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संपन्न झाली। खेड तालुका आंबेगाव तालुका भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात लागवडीचं काम मोठ्या उत्साहात चालू केलं आहे। मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला होता, परंतु त्या संकटांवर मात करत आता त्यांनी पेरणी सुरू केली आहे। त्या मुसळधार पावसात गाणी म्हणत भात लागवड आता शेतकरी करतायत। मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी वेळ देऊ नये। फडणवीस सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेत। त्यामुळे जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा देत अंतरवली सराटी येथे बैठक बोलावली आणि या बैठकीला लाखो मराठा समाज आल्याने मोठी सभा आहे की काय असं वातावरण अंतरवली सराटी येथे निर्माण झालं होतं। खेड तालुक्यातील वाजवणे औदर रस्त्यावरील खड्ड्यात एसटी बस तब्बल 10 तास अडकली। ग्रामस्थांच्या सहाय्याने दगडधोंडे टाकून बस काढण्याचा प्रयत्न चालू होता। तब्बल वाजवणे औदर रस्त्यावरील त्यावेळी वाहतूक बंद करण्यात आली होती। अखेरीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून बस बाहेर काढण्यात यश आलंय। नवी मुंबईमधील घणसोली येथील प्रसिद्ध ज्ञानसाधना क्लासेसमधून खेड तालुक्यातील वाजवणे गावचे कामानिमित्त नवी मुंबई घणसोली येथे स्थायिक असलेले दिलीप बच्चे यांचे चिरंजीव प्रथम बच्चे यांनी इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला। वाजवणे गावचे नाव लौकिक करण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे। भविष्यात त्याला हवं ते शिक्षण देण्याची तयारी ही कुटुंबांनी दर्शवली आहे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।